नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. पंकजाने सानिकाच्या घरी गुंड पाठवलेले असतात. घरी आप्पा आणि सरकार नसतात. कमळ, मिनल, सानिका आणि बाकीचे सगळे घाबरलेले असतात. सानिका हळूच त्यांची नजर चुकून सरकारला फोन लावते. सरकार इकडे बाबूसोबत बाहेर असतो. सरकार जेव्हा फोन उचलतो तेव्हा त्याला फोनमधून ऐकायला येतं. तो गुंड सानिकाला म्हणत असतो, मारून टाकेन, हालचाल नाही करायची. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की घरी काहीतरी गडबड आहे. तेव्हा सरकार बाबूला म्हणतो, बाबू, गाडी काढ लवकर, घरी जायचंय आपल्याला. आणि त्याचा मोबाईल कानालाच पकडून ठेवतो. त्या गुंडांपैकी एकाने सानिकाच्या गळ्याला चाकू लावलेला असतो आणि इतर तिघं घरात काही सापडतंय का ते बघतात. त्यांना कपाटात दागिने सापडतात, काही मोबाईल फोन सापडतात. ते सगळं एकत्र बांधतात. इकडे पंकजा त्यांच्या फोनची वाट बघत असते आणि स्वतःशीच म्हणते, त्यांना पाहिजे ते लुटून न्या असं सांगितलंय खरंच, पण त्या नादात ते कोणाला सापडायला नको. आत गेलेले गुंड बाहेर येऊन मिळालेलं सामान दाखवतात आणि म्हणतात, हे एवढं सगळं मिळालंय. त्यावर सानिका विचार करते, हा तर त्या किडनॅप केलेल्या गुंडाचा मोबाईल आहे. त्यात मिनलचाही मोबाईल असतो. मिनल म्हणते, हा काय सगळंच घेऊन चालला का? माझा मोबाईल कसा काय आला याच्याकडे? आणि एवढं सोनं कधी आलं आपल्याकडे? त्यावर सई म्हणते, पंकजाने दिलेलं आहे ना. तितक्यात सानिका त्या गुंडाला म्हणते, माझ्या पप्पांना जर कळालं तर सोडणार नाही आहे तुम्हाला. त्यावर तो म्हणतो, तुम्हाला वाचवायला तुमचा बाप पण येणार नाही. तितक्यात सानिका त्याचा हात पकडून त्याच्या हातातला चाकू घ्यायचा प्रयत्न करत असते, पण तो सानिकाला जोरात ढकलतो, त्यामुळे ती खाली पडते. सानिका जवळ जाऊन तो म्हणतो, एका मर्डरने मला काही फरक पडत नाही. आता तर तुला तुझा बाप पण वाचवू शकत नाही. हे बघून सगळेजण घाबरतात. कमळ त्याच्या जवळ जाऊन हात जोडून म्हणू लागते, तिला काही करू नका. त्यावर तो म्हणतो, असाच आवाज खाली राहिला पाहिजे, नाहीतर एका मिनिटात ढगात. आणि तो बाकीच्यांना म्हणतो, झालं ना आपलं काम, हे सगळं घ्यायचं आणि निघायचं. तितक्यात सई येते आणि म्हणते, अहो माझं दागिनं आहे त्यात, अहो माझं फेवरेट दागिनं आहे, फक्त तेवढं द्या. त्यावर मिनल म्हणते, तू काही येडी आहेस का? अगं चाकूही त्यांच्याकडं, गब्बस. त्यावर तो गुंड सईला चाकू दाखवत म्हणतो, जीवापेक्षा दागिना महत्त्वाचा आहे का? मागं हो. इकडे पंकजा विचार करत असते, अजून फोन कसा आला नाही, काही झालं तर नसल आणि सापडलं तर नसतील ते. सई इकडे म्हणत असते, लई दिवसांपासून पैसे साठवून दागिनं केलं होतं, तेवढं सोडा, बाकीचं सगळं घेऊन जावा. त्यावर ते म्हणतात, काही पण मिळणार नाही. तेवढ्यात सई त्याला धक्का मारते आणि त्याच्या हातातलं दागिन्यांचं गाठोडं पायाने कॉटखाली ढकलते. तितक्यात बाबू आणि सरकार येतात. सरकार त्या गुंडांना मारू लागतो. इकडे पंकजा म्हणत असते, बया, एकातनं सुटासुटी आणि दुसऱ्यात अडकले असं नको व्हायला. ते गुंड सापडले नाही पाहिजे. इकडे मात्र सरकारच्या हातून ते गुंड सुटतात आणि पळू लागतात. त्यापैकी एकाचा चेहरा सईने पाहिलेला असतो. सरकार जेव्हा त्यांच्या मागे जातो, पण तोपर्यंत ते पळून गेलेले असतात. इकडे पोलीस इन्स्पेक्टर घरी आलेले असतात आणि ते विचारतात, कसं घडलं ते डिटेल सांगा. त्यावर कमळ सगळं काही झालेलं सांगू लागते. त्यावर ते विचारतात, कुणाला काही लागलं तर नाही ना? त्यावर मिनल म्हणते, नाही, माझ्या पुरीनं वेळी धाडस दाखवलं, त्यामुळे कुणाला साधं खरचटलंसुद्धा नाही. आणि ती म्हणते, विचारा वाटल्यास सानिकाला, कसं सईनं सगळ्यांचा जीव वाचवला ते. पुढं ती म्हणते, तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि सानिकाला वाचवलं, होय की नाही सानिका? त्यावर सानिका म्हणते, होय. तितक्यात कमळ म्हणते, अगोदर माझं अपहरण आणि आता हे सगळं काय पनवती लागली आमच्या घराला, समजत नाही. आणि ती इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते, साहेब काय बी करा, पण त्या गुंडांना हुडकून काढा. त्यावर ते म्हणतात, समदे दागिने तर घरीच आहे, मग केस काय करायची? त्यावर सानिका म्हणते, थोडी रोख आणि मोबाईल गेले. त्यावर ते विचारतात, कुणाचा होता मोबाईल? त्यावर सानिका म्हणते, एक तर मामींचा होता आणि दुसरा आम्हाला सापडला होता. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, सापडला होता? आणि सापडलेला मोबाईल तुम्ही घरी ठेवला? पोलीस स्टेशनला जमा करायचा ना. आता समजा तो मोबाईल चोरीचा असेल आणि एखाद्या गुन्ह्यात वापरला असेल, तो मोबाईल तुम्ही घरी ठेवला, तुमच्यावर केस होऊ शकत्या. तेवढ्यात
सरकार म्हणतो, साहेब, आई किडनॅप झाली होती, तिथं आम्हाला तो मोबाईल सापडला होता. ज्यांनी किडनॅप केला त्यांच्यापैकीच कोणाचा तरी होता तो म्हणून. त्यावर पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात, म्हणजे तुम्ही स्वतःचंच पोलीस खातं सुरू केलं? अहो, महत्त्वाचा पुरावा होता त्यो, त्यामार्फत आपण आरपीपर्यंत पोचलो असतो. त्यावर आप्पा म्हणतात, अरे मोबाईल तुमच्याकडं होता तर तो पोलिसात द्यायचा ना, आत्तापर्यंत आरोपी सापडला असता. त्यावर सरकार म्हणतो, आप्पा, आम्ही मोबाईल देणारच होतो, पण तेवढ्यात हे सगळं घडलं. त्यावर पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात, त्या मोबाईलची तक्रार घेता येणार नाही, पण दुसरा मोबाईल आणि रोख रक्कम याची तक्रार घेतो मी, आणि आमच्यापासून काही लपवायचं नाही, असं म्हणून ते तिथून निघून जातात. इकडे तो मोबाईल पंकजा जाळून टाकते आणि हसू लागते. सईला म्हणते, सगळं तुझ्यामुळे झालंय. त्यावर सई म्हणते, माझ्यामुळे लयच उपकार होत आहे नाही का? आणि म्हणते, नाही, ते गुंडाला फोन करून सांगितलं जायला आणि ते मोबाईलचं बी सांगितलं की. त्यावर पंकजा म्हणते, ज्या दिवशी माझ्या सर्वेशच्या खुनाचा बदला म्हणून सानिकाला संपवल, तेव्हा सरकारबरोबर तुझं लग्न लावून देईल, उपकाराची परतफेड होईल. त्यावर सई विचारते, कधी होणार हे? त्यावर पंकजा म्हणते, काही दिवस मला शांत राहावं लागेल, कारण माझे ग्रह नीट नाही आहे. जे काही करायला घेते त्याचं सगळं उलटच होतं आहे. त्यावर सई म्हणते, जे करायचं ते लवकर करा आणि सगळ्यात आधी त्या किडनॅप करणाऱ्या गुंडाला सुरक्षित ठिकाणी ठेवा. त्यावर पंकजा म्हणते, ठेवलंय, सगळ्यात सुरक्षित ठिकाणी ठेवलंय आणि माझा ड्रायव्हर म्हणून ठेवलंय, असं ती सईला सांगते. त्यावर सई म्हणते, म्हणजे त्याला तुम्ही लपवलंच नाही आणि कोणी बघितलेलं असेल तर? त्यावर ती म्हणते, अगं नाही बघितलं, तोंड बांधलेलं होतं. सई विचारू लागते, मग जे घरी आलेले होते ते हेच होते की वेगळे होते? त्यावर पंकजा म्हणते, ते वेगळे होते, ते दिग्रजचे होते. आणि ती सईला विचारते, जे घरी आले होते तेव्हा त्यांचं तोंड कोणी पाहिलं नाही ना? पण सईने त्याचं तोंड पाहिलेलं असतं आणि ती पंकजाला खोटंच म्हणते, नाही, कुणी बी नाही पाहिलं, तोंड बांधलं होतं ना त्यांनी, आणि तुमचा प्लॅन म्हणल्यावर काय फेल जाऊ शकतो वय? त्यावर पंकजा हसून म्हणते, हायच माझ्या हुशारीचा धिंगाणा. इकडे सानिका सरकारला म्हणत असते, गुंडापर्यंत जाण्याचा एकच मार्ग होता, म्हणजे तो मोबाईल, आणि नेमका तोच चोरीला गेला. त्यावर सरकार विचार करत असतो. तेव्हा सानिका त्याच्याजवळ येऊन विचारू लागते, सरकार, कसला विचार करतोयस? सरकार म्हणतो, मला असं वाटतंय की ही चोरी नसून चोरीचा बनाव आहे. त्यावर सानिका विचारते, म्हणजे? त्यावर सरकार म्हणतो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते घरातले सगळे दागिने पैसे घेऊन गेले. सानिका म्हणते, हो, आणि घरातले मोबाईल पण. त्यावर सरकार म्हणतो, म्हणजे जर दरोडा असता तर ते समोर दिसणारे प्रत्येक गोष्ट घेऊन गेले असते, त्यांनी तुमच्या अंगावरच्या कुठल्याच दागिन्यांना हात नाही लावला. त्यावर सानिका म्हणते, हो की, हे तर लक्षातच नाही आलं माझ्या. त्यावर सरकार म्हणतो, याचा अर्थ ते दागिने घ्यायसाठी नाही तर मोबाईलसाठी आले होते. त्यावर सानिका म्हणते, हो, आणि मिळालेच तर ते दागिनेही सोबत घेऊन गेले. सानिका म्हणते, लवकरात लवकर याच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ती सरकारला म्हणते, ते नक्कीच आपल्या एक पाऊल पुढे. हे सगळं सई चोरून ऐकत असते. त्यावर सई खुश होते आणि स्वतःशीच म्हणते, एवढ्या दिवसात मी पहिल्यांदाच सानिकाच्या एक पाऊल पुढे. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.